मुरबाडमधल्या म्हसोबाच्या यात्रेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे। नवसाला पावणाऱ्या देवाच्या यात्रेसाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातले भाविकही म्हसा इथं दाखल झालेत। इथं भरणारा जनावरांचा बाजार हा विशेष असतो। दोनशे वर्षांची परंपरा असलेली हीच मुरबाडमधली म्हसोबाची यात्रा। दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमेला सुरुवात होणाऱ्या या म्हसोबाच्या यात्रेला सोमवारपासून प्रारंभ झाला। नवसाला पावणारा अशी इथल्या म्हसोबाची ख्याती असल्यानं लाखो भाविक या यात्रेत दरवर्षी सहभागी होतात। म्हसा इथल्या शंकराच्या नावाचा अपभ्रंश अर्थात खांबलिंगेश्वराच्या नावानं ही यात्रा भरते। देवाला नारळाचं तोरण बांधल्यानंतर गळ लावून नवस फेडण्याची इथं परंपरा आहे। नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकाला म्हसोबा मंदिरा शेजारी असलेल्या नागमातेच्या चौथऱ्यावरच्या खांबाला डोकं टेकून उभं केलं जातं। त्याच्या तोंडात पानाचा विडा ठेवल्यानंतर भाविकाच्या पाठीवर लोखंडी हुक टोचला जातो। त्याला गळ लावणे असं म्हणतात। पहिले लहानपणापासून मी इथे आमच्या आई वडिलांच्या बरोबर राहायचो। ही देव म्हसोबा देव नवसाला पावणारा चांगला असा देव आहे। त्यामुळे आम्ही नेहमी गळ वगैरे लागतात। दुसऱ्या दिवशी पौष पौर्णिमेला यात्रा चालू होते आणि आम्ही नेहमी इथे येतो। शेकडो एकरच्या विस्तीर्ण माळरानावर भरणाऱ्या यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं भरणारा जनावरांचा बाजार। जनावरांच्या खरेदी विक्री दरम्यान मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असल्यानं ठिकठिकाणचे व्यापारी आपली जनावरं घेऊन यात्रेत दाखल झाली आहेत। यंदा म्हसोबाच्या या यात्रेत बैलांच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। एका बैलाची किंमत 80,000 ते लाखांच्या घरात पोहोचली आहे। बैलांच्या किमती म्हशामध्ये शर्यतीचा कार्यक्रम सुरू झाल्या कारण थोड्याशा तेजीत चाललेले आहेत। पण ज्या ठिकाणी शौकीन शर्ती शौकीन आहेत तर त्याने रुपयाचे 2 रुपये लावलेत। खरं किंमत जी आहे ती 10 रुपयाची 20 रुपये झाली। त्याच्यामध्ये थोडं तफावत करून शेतकरी आणि व्यापारी याच्यामध्ये थोडंसं समझोता झाला तर शेतकऱ्याला म्हणजे विक्रेत्याला आणि घेणाऱ्याला यांना परवडेल असं करायला पाहिजे। म्हसोबाच्या यात्रेनिमित्त म्हसात दाखल झालेल्या भाविकांसाठी म्हसा ग्रामपंचायतीनं पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था तसंच सार्वजनिक शौचालय, कचरा कुंड्यांसारख्या सोयी पुरवल्यात। स्वच्छतेसाठी अतिरिक्त कामगारही नेमण्यात आले आहेत। विशेष म्हणजे यात्रेकरूंच्या सोयीसाठी अग्निशमन दलाची गाडी, डॉक्टरांसह 60 जणांचं वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आलंय। फैयाज शेख, साम टीव्ही, म्हसा मुरबाड।